कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामधल्या भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आणि शहर रेबीज मुक्त करण्यासाठी केडीएमसी आरोग्य विभाग आणि हैदराबाद येथील व्हेट्स सोसायटी फॉर ॲनिमल वेलफेअर अँड रूरल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं एक मोहीम हातात घेण्यात आली आहे. पण हा उपक्रम सुरू असतानाच एका नव्या भाषिक वादाला तोंड फुटलंय. या मोहिमेचा ठेका 3 महिन्यांसाठी परराज्यातील एका संस्थेला दिल्यामुळं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. कल्याण डोंबिवली शहरात सुरू असलेल्या या मोहिमेसंदर्भात एका महिलेनं संबंधित एजन्सीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यानंतर महिलेनं समोरच्या व्यक्तीशी मराठीतून संवाद साधण्यास सुरुवात केली. पण त्या व्यक्तीला मराठी भाषाच अवगत नसल्याचं समोर आलं. तुम्ही मराठीत बोला, मला हिंदी समजत नाही, असं त्या महिलेनं सांगितलं असता समोरून मुझे मराठी नहीं आती, आप हिंदी में बोलो असं उत्तर अरेरावीच्या शब्दांमध्ये देण्यात आलं. या वादाची आणि संवादाची ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावर व्हायरली झाली आहे.